सौरभ सौरभ ऐक 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 आय नो यार ऐक सगळीकडे तोच विषय चाललाय यार तुला काय सांगू यार घरी किती मोठा मॅटर झालाय बरं ऐक ना आय नीड यू हेल्प मॅन तू 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 IT मध्ये काम करतोस ना प्लीज 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 काहीही कर तो व्हिडिओ डिलीट कर ना प्लीज अरे असं कसं यार काहीतरी करता येईल ना यार प्लीज मॅन हेल्प मी यार प्लीज ओके 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 ठीक आहे अखिल वहिनी काय काय करू मी आता कसं तोंड दाखवू सगळ्यांना मला पण ह्याचीच भीती होती रे की हे प्रकरण असं इतक्या डोक्याला जाईल आणि तुझ्याकडे तिच्या बरोबर लग्न करण्याशिवाय पर्यायच उरणार नाही अखिल म्हणून मी तुला सारखं सांगत होते की एकदा तनयाबद्दल नीट विचार कर काय हो पण या सगळ्यामध्ये तुला अशा पद्धतीने खेचलं गेलंय ना की लोक हेच म्हणणार की तू एका मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाला होतास सिरियसली वहिनी तू अजून पण त्या झोन मध्येस आणि तुला काय वाटतंय तनया आणि तिच्या आईने मुद्दाम घडून आणलंय अगं असं का करतील ते अगं स्वतःच्या मुलीच्या आयुष्याशी कोणतीही खेळ करेल आणि तुला एक गोष्ट कळते का किती झालं ना तरी मी मुलगा आहे सोसायटी मला ब्लेम नाही करणार आहे पण तिचं काय उद्या कोणता मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होणार आहे तिला आज जे काही भोगावं लागतंय ना त्याला मी जबाबदार आहे पण मी वहिनी आता बास झाला मी तुला शेवटचं सांगतोय तनयावर संशय घेणं बंद कर